हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण ऐकत आहोत सुरेश वैद्य लिखित कादंबरी क्षण एक पुरे. चला तर मग सुरू करूया. भाग 1. लांबूनच सनईचं सूर तिच्या कानावर येत होते. त्या सुरांनी कितीही नाही म्हटलं तरी तिचं मन कुठेतरी उदास विषण्ण केलं होतं. स्वतःला स्थिर निर्विकार ठेवण्याचा ती आटोकाट प्रयत्न करीत होती. ती कार्यालयाजवळ आली. क्षणभर जागीच थबकल्यासारखी उभी राहिली. कार्यालयाच्या बाहेरच्या रस्त्यावर मोटारी, जीप, मोटारसायकली यांची रांगच्या रांग लागली होती. त्यातून उतरणारे उची कपड्यातले स्त्री पुरुष लगबगीने कार्यालयाच्या गेटमधून आत शिरत होते. नकळत तिची नजर गेटवर लावलेल्या कापडी बोर्डाकडे गेली. देशमुख पाटील शुभ विवाह चा बोर्ड वाचून मनात एक सूक्ष्म अशी कळ उठल्यासारखी झाली. डोळ्याच्या कडेवर पाण्याचा हलकाचा स्तर जमल्यासारखा वाटलं. खरं तर इथे येताना तिनं मनाला पुन्हा पुन्हा बजावलं होतं, खंबीर राहायचं, कुठल्याही परिस्थितीत मनाला एवढंही दुःख वाटून घ्यायचं नाही, अजिबात भावनाप्रधान व्हायचं नाही. आजवर जसं जे जे समोर आलं ते विना तक्रार स्वीकारत गेलो, तसंच निर्विकार मनानं हेही स्वीकारायचं. पण कितीही नाही म्हटलं तरी मनाला समजावणं एवढं सोपं असतं का? झालेल्या जखमेची वेदना कुठेतरी मनाला बोचत असतेच ना. डोळ्यावरचा गॉगल काढून हातातल्या छोट्या रुमालाने तिने डोळे टिपल्यासारखे केले. गॉगल पुन्हा डोळ्यांवर चढवला आणि ती गेटमधून आत शिरली. आतला हॉल चांगलाच प्रशस्त होता. तरीही जमलेल्या मंडळींनी तो अगदी तुडुंब भरून गेला होता. साहजिकच होतं ते. विश्वासराव पाटील ही कोल्हापुरातील एक मातब्बर आसामी होती. राजकीय क्षेत्रातही त्यांचं बऱ्यापैकी वजन होतं. अशा माणसाच्या एकुलत्या एका मुलीचा विवाह म्हटल्यावर एवढी गर्दी होणं साहजिकच होतं. संग्रामने उगीच नाही. मनातला विचार झटकत ती गर्दीतून किंचित बाजूला होत एका खांबाआड उभी राहून पाहू लागली. अधूनमधून ती आपल्या भोवती असलेल्या मंडळीवरून नजर फिरवित होती, आपल्याला कोणी ओळखू नये याची काळजी घेत असल्यासारखी. त्यासाठीच आज तिने जाणीवपूर्वक साडी परिधान केली होती. केस पाठीवर मोकळे सोडलेले होते आणि हॉलमध्ये आल्यावरही डोळ्यांवरचा गॉगल काढला नव्हता. कधीही साडी न नेसणाऱ्या तिला ह्या वेशात कोणीही ओळखू शकणार नव्हतं. अर्थात तसंही संग्रामशिवाय इथं तिला ओळखणारं दुसरं होतं तरी कोण? आणि संग्रामला कोणा सुप्रियाचा विचार करायला सवड कुठे होती? त्यातून न बोलवता सुप्रिया आपल्या विवाहाला हजर राहील अशी शंका त्याच्या मनात देखील येणार नव्हती. समोरच्या स्टेजवर आता विवाहाचे सोपस्कार चालले होते. सुप्रिया एकटक नजरेनं पाहत होती. मन काहीसं सैरभैर होऊ पाहत होतं. आजचा हा दिवस तिचा होऊ शकत होता. जे स्वप्न तिनं पाहिलं होतं ते प्रत्यक्षात साकार होऊ शकत होतं. या क्षणी तिने नुसतं आपलं तोंड उघडायचा अवकाश. संग्रामचं पितळ एका क्षणात उघडं पडणार होतं. पण नाही, जबरदस्तीने तिला काहीही नको आहे. मनाविरुद्ध कोणाकडून काही हिसकावून घेण्याची तिची प्रवृत्तीच नाहीये. आजवर जे आणि जशा स्वरूपात तिच्या समोर आलं ते ती स्वीकारत गेली. कधीच कशासाठीही तिने कुणापुढे हात पसरला नाही. मग आज तरी कशासाठी? सुप्रिया तशीच खांबाचा आधार घेऊन उभी होती. स्टेजवर आता सप्तपदी विधी चालू होता. संग्राम आपल्या नववधूसह होमाभोवती फेऱ्या मारित होता. होमातून निघणाऱ्या धुराने इतर कुणाचे नाही तरी सुप्रियाचे मात्र डोळे चुरचुरत होते. राहून राहून तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. डोळ्यातलं पाणी गालांवर ओघळू नये म्हणून पुन्हा पुन्हा गॉगल काढून तिला डोळे टिपावे लागत होते. प्रयत्न करूनही आपल्या अश्रूंवर ताबा ठेवणं तिला कठीण जात होतं. सगळे विधी पूर्ण होताच भटजींनी विवाह संपन्न झाल्याचे जाहीर केलं. तशी उपस्थित मंडळी वधूवरांना भेटण्यासाठी
स्टेजच्या दिशेने पुढे झाली आणि सुप्रिया वळून झपाट्याने हॉलमधून बाहेर पडली. संध्याकाळची वेळ असल्यानं रंकाळा तलावावर नेहमीप्रमाणेच कोल्हापूरवासियांची गर्दी होती. सुप्रिया एका बाजूला असलेल्या काहीशा निवांत जागी एका बेंचवर बसली होती. मन अजूनही काहीसं उदास विषण्ण होतं. मधूनच मनात सलणारी वेदना चेहऱ्यावर प्रकट होत होती. मोठ्या प्रयासानं ही वेदना आतल्या आत दडपण्याचा ती प्रयत्न करीत होती. झालेला आघात जीवघेणा वगैरे असला तरी अशा आघाताने खचून जाऊन आत्महत्या वगैरे करण्याचे विचार तर तिच्या मनात अजिबात येत नव्हते. कारण लहानपणापासूनच असे कितीतरी आघात तिने सोसले होते आणि पचवलेही होते. ह्याच सोसण्या पचवण्यानेही असेल कदाचित तिचं मन काहीसं खंबीर कठीण झालं होतं. पहिला आघात तर ती ह्या जगात येऊन काही दिवस झाले नाही तोच तिच्यावर झाला होता. तिच्या जन्मानंतर काही दिवसांनीच तिची आई विहिरीत पडून मेली होती. लोक म्हणतात लोक निंदेला घाबरून तिच्या आईने आत्महत्या केली होती. कारण तिची आई अविवाहित होती. कोणा एका प्रतिष्ठित माणसावर प्रेम केल्याचं फळ तिला मिळालं होतं. आईच्या मृत्यूनंतर लोकाची पर्वा न करता आजीनेच तिचा सांभाळ केला होता. आईचं प्रेम तर तिच्या वाट्याला आलंच नव्हतं, पण बापाच्या प्रेमालाही ती पोरकी झाली होती. तसं एक दोनदा तिचा तो अनवरस बाप तिला भेटायला आला होता. पण आपल्या मुलीच्या आत्महत्येला जबाबदार धरून आजीने त्याला शिवाशाप देत हाकलून दिलं होतं. अर्थात हे सगळं शेजाऱ्या पाजाऱ्याच्या बोलण्यातून तिच्या कानावर आलं होतं. मात्र ह्या गोष्टी समजण्याचं आणि त्याचा नेमका अर्थ लावण्याचं त्यावेळी तिचं वय नव्हतं. आजीनं आपल्या परीनं तिला आईबापाचं प्रेम देण्याचा प्रयत्न केला होता. पण दैवाला तिचं हे चूकही फार दिवस पाहवलं नव्हतं. ती 5-6 वर्षाची असताना आजीच्या मृत्यूनं तिच्यावर आणखी एक आघात झाला होता. आजीच्या मृत्यूनंतर पोरक्या झालेल्या तिला कुणीतरी मामा मामीच्या दारात आणून सोडलं होतं आणि तिथून तिच्या हाल अपेष्टांना नव्याने सुरुवात झाली होती. मामा मामीकडून माया प्रेम तर दूर, कधी पोटभर जेवणही तिला मिळालं नव्हतं. एवढासा जीव असलेल्या तिच्याकडून मामी काम मात्र अगदी मरेस्तोवर करून घेत होती. दिवसभर भांड्या कपड्यांचा ढिगारा उपसण्यात आणि मामीची पोरं सांभाळण्यातच तिचा वेळ जात होता. एवढं करून वर मामीच्या शिव्या आणि येता जाता तिच्या मेलेल्या आईचा होणारा उद्धार तिला ऐकावा लागत होती. आई तोंड काळं करून मरून गेली आणि ही पापाची निशाणी आमच्या गळ्यात येऊन पडली. मामीच्या ह्या आणि असल्या बोलण्यावरूनही आपल्या जन्माचं रहस्य थोडंफार तिला समजलं होतं. जवळजवळ 2 वर्ष मामा मामीकडून होणारा हा छळवास सहन करून मनातली संवेदना बोथट होत असतानाच अचानक तिच्या आयुष्याला आणखी एक कलाटणी मिळाली होती. एक दिवस मामाचा पत्ता शोधत एक श्रीमंत घरंदाज दिसणारी स्त्री आली होती. बराच वेळ मामा मामींशी ती कुठल्या तरी विषयावर बोलत राहिली होती, त्यांना समजावत राहिली होती आणि शेवटी तिला घेऊन आपल्या बंगल्यावर आली होती. त्यानंतर तिच्या आयुष्याला जणू नव्याने सुरुवात झाली होती. चांगलं चुंगलं पोटभर खायला, छान छान नवीन कपडे घालायला मिळू लागले होते. एवढंच नाही तर तिचं नावही शाळेत घालण्यात आलं होतं. ती स्त्री जिला ती आता मम्मी म्हणू लागली होती, तिच्यावर अगदी मुलीप्रमाणे प्रेम करीत होती. आणि तरीही का कोण जाणे, ती मात्र त्या घरात वावरताना फारशी कधी मोकळी झाली नव्हती. कदाचित आजवर जे काही भोगलं होतं त्यानं तिच्यात एक प्रकारचा निर्विकारपणा आला होता. कुठल्याही गोष्टीचा भरभरून आनंद घेण्याची तिची वृत्तीच नाहीशी झाली होती. सुख आणि दुःखाकडे अलिप्त तटस्थ नजरेनं पाहण्याचा जणू तिचा स्वभावच बनला होता. म्हणूनच जेव्हा केव्हा मम्मी तिला आपल्या जवळ घ्यायची, छातीशी धरून हलकेच तिच्या डोक्यावर थोपटत राहायची, तेव्हा ती काहीही न बोलता कसलीही हालचाल न करता अगदी निर्विकारपणे तशीच बसून राहायची. वाटायचं आपण थोडी जरी हालचाल केली तरी मम्मी धपकन आपल्या पाठीत धपाटा घालील.
कदाचित हीच भीती इतर वेळीही मम्मीशी वागता बोलताना तिला जाणवत असावी. म्हणूनही असेल कदाचित मम्मी समोर ती कधीच मनमोकळेपणाने वागू बोलू शकली नव्हती. आणखीनही एक कारण होतं. अर्थात त्यावेळी ती केवळ 8-10 वर्षाचीच असल्याने ते तिला कितपत समजलं होतं ते आजही तिला सांगता येत नव्हतं. मम्मीने तिला घरी आणल्यानंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये त्यावरून हलकेच कुजबूज सुरू झाली होती. ही कुजबूज मम्मीच्या कानापर्यंत पोचली होती की नव्हती हे कळायला मार्ग नव्हता. पण पोचली असली तरी मम्मीने त्यावर कधीही कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. अगदी शेवटपर्यंत तिने त्याबद्दल सुप्रियाकडे अवाक्षरही काढलं नव्हतं. आणि अर्थातच सुप्रियानेही कधी तिला त्याबद्दल काही विचारलं नव्हतं. लोकांच्या मते सुप्रिया ही मम्मीच्या पतीची अनोरस संतान होती, जिला पती जिवंत असेपर्यंत ती स्वीकारू शकली नव्हती. मात्र त्याच्या निधनानंतर तिला घेऊन आली होती. तिला तिचा हक्क देण्याचा प्रयत्न करीत होती. आपल्या मृत पतीच्या आत्म्याला त्यामुळे शांती मिळेल असं तिला वाटत असावं. किंवा मग कदाचित असंही असे, आपली मातृत्वाची राहिलेली अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीच्या मुलीलाच आपली मुलगी मानायला ती तयार झाली असेल. अर्थात त्या सगळ्याच गोष्टी इतक्या अस्पष्ट आणि तिच्या नकळत्या वयात तिच्या कानावर आल्या होत्या की त्याबद्दल कसलंही ठाम मत बनवणं तिला त्यावेळी शक्य झालं नव्हतं. आणि आज तर तिच्या लेखी त्या गोष्टीला काहीच महत्त्व उरलं नव्हतं. कारण आज कायदेशीररित्या ती त्यांचंच नाव तर लावत होती. मम्मीने शाळेत टाकताना तिला ते नाव बहाल केलं होतं. एक मात्र नक्की, मम्मीने तिच्यासाठी एवढं सगळं केलं होतं, पण तिला का आणि कशासाठी आपल्या घरी आणलं होतं हे कधीच तिला सांगितलं नव्हतं. नाही म्हणायला नंतर कितीतरी वर्षांनी ती ग्रॅज्युएट झाली तेव्हा बोलण्याच्या ओघात ती म्हणाली होती, तुला माझ्या स्वाधीन करण्यासाठी तुझ्या मामीने माझ्याकडून 5,000 रुपये वसूल केले होते. ऐकून सुप्रिया एकदम अवाक झाली होती. आपल्या बदल्यात मामीने 5,000 रुपये घेतले, यापेक्षाही मम्मीने आपल्यासाठी एवढे पैसे का खर्च केले त्याचंच तिला आश्चर्य वाटलं होतं. अर्थात तसं काही विचारायचं धाडस तिला झालं नव्हतं. विचारून मम्मी खरं कारण सांगेलच त्याची तिला खात्री नव्हती. म्हणूनच मग वाटलेलं आश्चर्य मनातच दाबून टाकत तिने स्वतःलाच समजावलं होतं, तिचं नशीब खरोखरच चांगलं होतं. नाहीतर तिच्यासारखीच कितीतरी अनाथ पोरकी मुले या जगात आहेत. सगळ्यांच्याच वाट्याला मम्मीसारखी स्त्री थोडीच येते. शाळेत जाण्याचं, कॉलेजचं शिक्षण घेण्याची संधी थोडीच मिळते. तर अशा प्राप्त परिस्थितीत जे समोर येईल ते स्वीकारण्याची आणि मनाचं समाधान करून घेण्याची सवय तिने स्वतःला लावून घेतली होती. कुठल्याही गोष्टीचं फारसं दुःख वाटून घ्यायचं नाही आणि कुठल्याही गोष्टीनं आनंदाने हुरळून जायचं नाही, अशी खुणगाठ मनाशी बांधली असतानाच पुन्हा एकदा आयुष्य ढवळून टाकणाऱ्या 2 महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. एक म्हणजे ती ग्रॅज्युएट झाल्यानंतर काही महिन्यांनीच एका किरकोळ आजाराचं निमित्त होऊन मम्मीचं निधन झालं होतं. आणि त्याचवेळी संग्राम तिच्या आयुष्यात आला होता. कितीही नाही म्हटलं तरी मम्मीच्या मृत्यूचं थोडंफार दुःख तिला झालं होतं. आजीच्या नंतर जे काही थोडंफार प्रेम तिच्या वाट्याला आलं होतं ते मम्मीकडूनच. त्यामुळंच मम्मीचं नसणं तिला कुठेतरी तीव्रतेने जाणवत राहिलं होतं. अशावेळी संग्रामचा फार मोठा आधार तिला वाटला होता. संग्रामनेही आपल्या परीने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येकाच्याच वाट्याला कधी ना कधी हे दुःख येतं प्रिया. तुझ्या वाट्याला आलेलं दुःख थोडं जास्त आहे एवढंच. तुला मम्मी शिवाय कोणी नाही याची मला कल्पना आहे. पण आता मी आहे ना, मी असताना तू स्वतःला एकटी एकाकी समजू नकोस. संग्रामच्या त्या शब्दांनी सुप्रियाचं मन काहीसं हलकं झालं होतं. वाटलं होतं खरंच संग्राम असताना आपण स्वतःला एकट्या एकाकी का समजावं, त्याचा एवढा मोठा आधार असताना असं चेहरा पाडून का बसावं. पण काही महिन्यातच तिचा भ्रम नीरस झाला होता. संग्राम एक स्वप्न आहे जे प्रत्यक्षात कधीही साकार होऊ शकत नाही त्याची तिला जाणीव झाली होती. या जाणीवेनं अगदी पहिल्यांदाच
तिच्या मनात आलं होतं, ती एक अतिशय कम नशिबी मुलगी आहे. व्यवहारी जगातल्या ह्या अशा ठोकरा खाण्यासाठीच तिचा जन्म झाला आहे आणि अशा प्रकारच्या ठोकरा खाऊनच तिला यापुढचं आपलं आयुष्य जगावं लागणार आहे. वडिलांनी ठरवलेल्या मुलीशीच मला लग्न करणं भाग आहे प्रिया, तिचा हात आपल्या हातात घेत संग्राम म्हणाला होता. पण ती एक तडजोड असणार आहे. प्रेम मात्र मी तुझ्यावरच करीत राहणार आहे. तिने हलकेच आपला हात त्याच्या हातातून सोडून घेतला होता. बोलली काहीच नव्हती. तू वाईट वाटून घेऊ नकोस. यापुढेही मी तुला असाच भेटत राहील. आपण असेच. तिच्या चेहऱ्याकडे नजर जातात त्यानं आपलं वाक्य अर्धवट सोडलं होतं. तिने पहिल्यांदाच आपली तीक्ष्ण नजर त्याच्या चेहऱ्यावर रोखली होती. यापुढे निदान स्वतःशी तरी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न कर. जिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधशील तिला सोडून पुन्हा कधी या बाजूला वळून पाहण्याचा प्रयत्न करू नकोस, म्हणत ती अगदी शांतपणे त्याच्या समोरून निघून गेली होती. संग्राम गेली ती त्या दिशेला पाहतच राहिला होता. एवढ्या शांत, एवढ्या सरळ साध्या दिसणाऱ्या ह्या मुलीत एवढा अभिमान, एवढा स्वाभिमान कुठून आला? एवढ्या सहजपणे तिने आपला निर्णय कसा मान्य केला? त्याचंच आश्चर्य त्याला वाटत होतं. त्यानंतर 2 दिवसांनीच सुप्रिया कोल्हापूर सोडून पुण्याला निघून गेली होती आणि आज 2 महिन्यानंतर पुन्हा ती कोल्हापुरात आली होती, केवळ संग्रामच्या विवाहाला उपस्थित राहण्यासाठी. खरं तर यायचं काही कारण नव्हतं, तरीही ती आली होती. अगदी जाणीवपूर्वक आली होती, जणू स्वतःचीच परीक्षा घेण्यासाठी. स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःचं स्वप्न उद्ध्वस्त होत असताना आपण कितपत खंबीर राहू शकतो हे जणू तिला पाहायचं होतं. स्वतःच्या मनाची ताकदच जणू ती आजमावून पाहत होती. होणारा आघात सोसताना स्वतःला आपण कितपत सावरू शकतो ह्याचाच अंदाज तिला घ्यायचा होता. थोडक्यात आपली सहन करण्याची शक्ती जणू तिला तपासून पाहायची होती. आणि आता रंकाळाच्या काठावर बसली असताना आपली सहन करण्याची शक्ती बऱ्यापैकी शाबूत आहे त्याची खात्री तिला पटली होती. अर्थात कार्यालयातून बाहेर पडली तेव्हा तशी ती थोडीफार डिस्टर्ब झाली होती, हे नाकारण्यात काही अर्थ नव्हता. शेवटी काहीही झालं तरी तिचं मन काही अजून एवढं दगडी झालं नव्हतं. त्यात अजूनही कुठेतरी हळवेपणाची संवेदना बाकी होती. मन कितीही घट्ट केले तरी स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःच्या स्वप्नाच्या चिंध्या होत असताना मनाला थोड्याफार वेदना होणं साहजिकच होतं. मात्र अगदी खचून जाऊन आपल्या जगण्यालाही आता काही अर्थ उरला नाही असं काही वाटण्या इतपत तिची अवस्था झाली नव्हती. कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ती थेट रंकाळावर आली होती. त्यामागेही तिचा तसा काही विशेष उद्देश नव्हता. पुण्याला जाणारी गाडी रात्री 10 वाजता होती आणि आता केवळ 7च वाजले होते. मध्ये पूर्ण 3 तासाचा अवधी होता. एवढा वेळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसून राहण्यापेक्षा इथे वेळ घालवणं तिला जास्त योग्य वाटलं होतं. सुप्रियाने स्वतःला आता बरंच सावरलं होतं. कार्यालयातून बाहेर पडताना तिच्या चेहऱ्यावर असलेली उदासीनता, वेदना आता कमी झाली होती. नेहमीप्रमाणेच मनाला तिने समजावलं होतं, संग्राम हे आपल्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. जाग येताच ते विरून गेलं, संपलं. त्याचा आता जास्त विचार करायचा नाही. तशीही स्वप्न ही केवळ पाहण्यासाठीच असतात. ती प्रत्यक्षात उतरावीत असा अट्टहास करायचा नसतो. म्हणूनच सगळं काही विसरून पुन्हा एकदा नव्यानेच आयुष्याला सामोरं जायला हवं, ह्या आणि असल्याच विचारात मग ती घडून गेली होती. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.